हा आता बघा बंद कर रे. हा आता बघा मॅप ऑफ गार्डन. मॅप म्हणजे नकाशा. नकाशा माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे भारताचा नकाशा आहे, जगाचा नकाशा आहे, महाराष्ट्राचा आहे, आपल्या गावाचा पण नकाशा असते, शहराचा पण नकाशा असते. पॉज कर रे. असे वेगवेगळे नकाशे असते. तर नकाशाचा उपयोग काय असते? हा त्या ठिकाणावर आपल्याला जायचं असेल तर ते नकाशामुळे आपल्याला कळते. मग नकाशावर आपल्याला काय कळते नेमकं? म्हणजे रस्ता कोणता आहे, कोणत्या दिशेला आहे, किंवा जे ठिकाण आपलं जायचं आहे त्या ठिकाणाच्या आजूबाजूला कुठली दिशादर्शक खूण आहे का, किंवा त्या ठिकाणी असं कुठलं ठिकाण आहे का त्याच्या बाजूला स्थळ. म्हणजे माझं घर आहे तर कुठं आहे माझं घर? माझं घर तर लोकांना माहित नाही कुठं आहे ते. पण मी जर म्हणलं बा माझं घर हनुमान मंदिराजवळ आहे, पण हनुमान मंदिर लोकांना बरेच जणांना माहित असते. मग हनुमान मंदिराजवळ कुठं आहे? फॅन बंद कर. हनुमान मंदिराच्या समोर, हनुमान मंदिराच्या माग, हनुमान मंदिराच्या लेफ्ट साईडला, हनुमान मंदिराच्या राईट साईडला, असं आपल्याला नकाशामुळे कळते. आता या गोष्टी झाल्या मराठी मधल्या. आता इंग्रजीमध्ये पण त्या तसाच नकाशा असतो ज्याला आपण मॅप म्हणतो, आणि तशा दिशादर्शक खुणा असतात. त्या दिशादर्शक खुणांना, त्या ठिकाणांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात आणि ते वाचायचं कसं, लिहायचं कसं, आपल्याला इतकं पाहायचं आहे. आता मी एक एक वर्ड लिहितो, तुम्ही फक्त काय करायचं? वाचायचं आहे की नाही. सुरुवातीला आपण या चॅप्टरचं नाव जे आहे ते आपण या ठिकाणी कोपऱ्यामध्ये क्रॉस मध्ये लिहून घेऊ. येते कोणी वाचाय? हा शेप्स अँड मॅप्स. शेप्स म्हणजे शेप म्हणजे आकार, आणि मॅप म्हणजे नकाशा. शेप कसा आला? एस चा शे आला, ई इथं गेला की नाही. शेप्स अँड मॅप्स. आता आपण इथे लिहूया वन वे. फॉलोइंग म्हणजे काय? खालील प्रमाणे. फॉलोइंग शेप्स याचा अर्थ काय? नेम द फॉलोइंग शेप्स, म्हणजे खालील शेप्सला नाव द्या. खालील शेप्सला काय करायचं? नाव द्यायचं. आता मी काय करणार? ते शेप काढणार आणि ते शेप पुढे काय करणार? त्याचे नाव लिहिणार. आता हा एक शेप आहे. या कोणी असं काढते, कोणी असं पण काढते, कोणी असं पण काढते. हे काय होय रे? याला काय म्हणते? त्याला आपण काय म्हणतो? बाण म्हणतो. याच बाणाला इंग्रजीत काय म्हणतात? रो शब्द माहिती तुम्हाला? आरो, रो. मग काय झालं शब्दात? हे काय होय? याच काय होती? ॲरो. ॲरो म्हणजे बाण. बाण सांगते सरळ जा, राईट साईडला जा, लेफ्ट साईडला जा. ओके. याच्यानंतर एखाद्या नकाशामध्ये काय असते? फक्त असा एक टिंब असते. काय असते? असा एक टिंब असते. या टिंबला म्हणतात पॉइंट. टिंबला काय म्हणतात? पॉइंट. पॉइंट हा जो आपला आकार आहे मराठीमधला, मराठीमधला हा जो आकार आहे, या आकाराला काय म्हणतो रे आपण? चौकोन म्हणतो की याला आपण. मग याला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये? स्क्वेअर म्हणायचं. काय म्हणायचं? स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौकोन. स्क्वेअर, स्क्वेअर. हा त्यानंतर दुसरा आकार आहे बघा, चौकोनासारखा दुसरा एक असा आकृती आहे. याला आपण काय म्हणतो रे? आयत. आयत म्हणतो याला. यालाच काय म्हणायचं? रेक्टँगल. रेक्टँगल. जेव्हा तुमचं इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही शिक्षण घेसाल, गणिताचं, मॅथचं, त्यावेळेस हे येत राहतील शब्द. शिक्षक म्हणत जातील काय रे पोरो, तर आपल्याला हे सांगता आलं. हे सी होय बरे. रेक्टँगल. रेक्टँगल. हा त्यानंतर हे सांगा आकार. याला म्हणायचं ट्रायंगल. ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे तीन दिशेला असलेले अँगल. ट्रायंगल.
त्याच्यानंतर CIR सर, CLE सर्कल. त्याची आकृती तिकडेच राहिली ना रे बडबडीमध्ये. पूर्ण त्याला गिरून टाकतो. हे काय सर्कल. सर्कल सर्कल म्हणजे काय रे? वर्तुळ. आणि नंतर एक आहे हे एक गोष्ट, याला का मराठीत लिहायची गरज नाही. आणि साधी गोष्ट अशी का होय? लाईन होय. रेष म्हणतो तुला, हे काय लाईन. असे हे काय झाले या ठिकाणी वेगवेगळे शेप्स झाले. हे काय होते? हे शेप्स होतं. आणि या शेप्सला काय म्हणायचं आपण ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. दुसरा एक पॉइंट आपल्याला वाचायचा आहे, हे वाचा. हा, आता खालच्या मॅपला काय करा म्हणते ते रीड करा. म्हणजे आता मॅप कुठे आहे? खाली आहे. आता मॅप मध्ये सूची असते, एक सूची. या ठिकाणाला काय म्हणायचं? आता इथं काय आलं? दाखव रे. इथं काय आलं की इथं फक्त शेप आली आणि या शेपला नाव दिलं का यांनी? नाही दिलं. तर या शेपला काय म्हणायचं? इकडे त्याचा इंडेक्स दिलेला असते, सूची. मग बरोबर असं दिसलं इथं की मग ते काय आहे? फाउंटेन आहे. फाउंटेन कळते का तुम्हाला? फाउंटेन म्हणजे पाणी पडते शॉवर सारखं, कारंजा. या ठिकाणी फाउंटेन आहे ते. अशी एक जी गोष्ट आहे पिवळ्या लाईन मध्ये, याला काय म्हणायचं? स्लाइड्स म्हणायचं. म्हणजे घसरत जायसारखं आहे समजा, उतार आहे समजा, ते असं आपल्याला लिहायचं आहे. तर आपण काय करूया, या ठिकाणी इंडेक्स काढू. हे सगळा इंडेक्स, याला काय म्हणायचं? इंडेक्स म्हणजे सूची, लिस्ट आहे ना थोडक्यात आपल्या भाषेमध्ये. आता हे असं बांध दाखवला की याला काय म्हणायचं? वाचा. हे काय वाचा? इकडे बघ, ईच ए होतं ना, एंट्रन्स म्हणजे काय रे? हा, एंट्री करायचं की नाही, म्हणजे प्रवेश. एखाद्या ठिकाणी प्रवेश कसा कोणी करायचा, नेमकं कोणी रस्ता आहे आत जायचा, की असं बांध दिसला समजून घ्यायचं की बहुत एंट्रन्सचं चिन्ह होते. आता इथं बघा, इथं काय केलं? असं एक वर्तुळ काढलं आणि वर्तुळाला काय केलं यांनी? असं पूर्ण डार्क करून टाकलं. मग असं दिसलं त्या ठिकाणी, त्याला काय म्हणायचं सांगितलं यांनी? फाउंटेन. काय म्हणायचं म्हणले ते? फाउंटेन. नंतर बघा असंच एक वर्तुळ आहे, छोटा आहे पण ते कसं आहे? ही याचा कलर ग्रीन आहे आणि याचा कसा होता? ब्ल्यू होता. याला म्हणायचं BUSHES. काय म्हणायचं सांगा बरं, नाव काय? बुशेस म्हणजे झुडप आपले छोटे छोटे झाड. असं चिन्ह दिसलं, असं ट्रायंगल सारखं. त्याच्या पुढे काय लिहिलंय बघा. आता काय लिहिलं बघा, काय लिहिलं? नुसतं ट्री नाही, ट्रीज नाही, याला काय ट्रीज म्हणायचं. ट्रीज असं एक चिन्ह, एकच जागी चिन्ह आहे असं एकत्र. याला म्हणलं LAWN. का वे? लॉन. का वे? आपला इंडेक्स आणखी संपला नाही बरं, पॉज कर. आता आपला इंडेक्स चालू होता, मी इंडेक्सला काय करतो? कंटिन्यू करतो. आता दुसरं एक चिन्ह आहे बघा, हे याच्यामध्ये येलो कलर आहे. कोणता कलर आहे? काय म्हणलं बघा पुस्तकात तुम्हाला? काय म्हणलं? स्लाइड्स. असं यू सारखं आहे, त्याला काय म्हणलं? स्विंग्स. नंतर असं पुन्हा चौरसच आहे पण याच्यामध्ये रेड कलर आहे. कोणता कलर आहे? याला म्हणलं यानं कॅन्टीन. कॅन्टीन कळते का तुम्हाला? कॅन्टीन म्हणजे काय असते? नाही, कॅन्टीन म्हणजे हॉस्टेलमध्ये कॅन्टीन असते, मोठ्या मोठ्या कॉलेजेस मध्ये कॅन्टीन असते. कॅन्टीन म्हणजे त्या ठिकाणी नाश्ता पाण्याचं मिळते, चहा पोहे, छोटस हॉटेल, त्याला कॅन्टीन म्हणायचं.
इथं हे बघेच ना बघा, GARBAG वाचा बरं काय आहे. हा गार ई इथं गेला, गार्बेज. GE काय वाचतो आपण, गार्बेज. गार्बेज म्हणजे काय, गार्बेज बिन. गार्बेज म्हणजे कचरा, बिन म्हणजे कचरा साठवणारे पेटी. पुन्हा असं चौरस आला, त्याच्यामध्ये पर्पल कलर आला. आता आपली सगळी ब्लॅकच व्हायला बरं. तर हे वय TOILETS काय वय, टॉयलेट्स. नंतर एक स्टार आला असा, याला काय म्हणलं हे, वाचा बरे, रॉकेट. नंतर बघा गोल आहे, याच्या बाहेर असं दुसरं गोल आहे, याला काय म्हणले, BANYAN. हे वाचा बरं, बनियान ट्री. बनियान अँड प्लॅटफॉर्म. अँड आता बनियान म्हणजे आवली, बनियान नाही बरं, नाही नाही, बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड असते की नाही, त्याला बनियन ट्री म्हणतो, वडाच्या झाडाला. टॉयलेट बरोबर आहे, त्याचा विषय नाही. आणि हे आहे, हे असं अर्धा गोल जे आहे, हे आहे, याला म्हटलेलं आहे, हस नको, याला म्हटलेलं आहे स्टॉल्स. स्टॉल म्हणजे कोणता स्टॉल तुम्ही गळ्यात घालता ते नाही बरं, स्टॉल्स म्हणजे दुकान आहे की नाही. आणि या ठिकाणी असा हा नकाशा काढलेला आहे. नकाशा काढण्यात आपल्याला वेळ घालायचा नाही. का घालायचं नाही, कारण आपल्याला वाचायला शिकायचं आहे, आपल्याला काय आकडे काढायचे नाही. तर याच्या खाली जे काही शब्द लिहिले काय ते मी शब्द लिहितो आता या डब्यामधले. पहिले शब्द वाचा बरं, कोणता शब्द वाचा, युअर क्लासरूम. युअर हाऊस. हाऊस नाही, हाऊस. एसीचा ज पण होते ना. दुसरं युअर स्कूल. युअर हो, येणी गार्डन आहे का, येणी शब्द येणार ते विसरले का, ANY येणी, येणी, येणी. आणि MANY काय होते रे, हा मेनी आहे की नाही. आता युअर गार्डन करतो तर काय करा पर्यायाने. दुसरं हे गार्डन शब्द, दुसरा शब्द काय रे, ॲनी नाही, एनी. एनी गार्डन झालं. दुसरं एनी टाउन. टाउन म्हणजे काय माहिती का, टाउन म्हणजे शहर. टाउन म्हणजे काय, शहर. संपलं का. आता याच्यातले काही शब्द आहेत या पॅराग्राफ मध्ये आपल्याला न वाचता येणार आहे. नाऊ वाचा, DROW काय होते, ड्रो नाही, RAW रॉ होते ना, RAW काय होते, रॉ होते. तर काय होईल मग, ड्रॉ. ड्रॉ म्हणजे काय, चित्र काढत नाही का, महा ड्रॉ. ड्रॉ मॅप्स ऑफ एनी टू ऑफ द फॉलोइंग युझिंग. US येते, युसिंग म्हणते कोणी कोणी याला, कधी यूज पासून तयार होते शब्द. युझिंग द शेप्स, UKNOW नो, हे PRE. नाही, प्रिपेअर. प्रिपेअर म्हणजे एखाद्या गोष्टीची तयारी. प्रिपेअर तयारी. प्रिपेअर म्हणजे काय, याला म्हणायचं तयारी. काय म्हणायचं, अँड इंडेक्स इन इंग्लिश. म्हणजे याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला आल्या. बरं पुढचं पाहू. हा शब्द सांगा मला, एक मिनिट. हा पहिला कोणता सांगा, आन्सर आहे का. बरं हे सांगा, THREA. हे झाला शब्द पण तरी सांगा का होय.
टी चा थ रे अर्धा थ आहे थ्रे थ्रेड्स थ्रेड्स नंतर हे सांगा बरं SCISSOR काय होते सिसर्स सिसर्स म्हणजे कात्री सिसर्स म्हणजे काय कात्री हा कर